तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोण थोडं पुढे आहे? म्हणजे सध्या आम्हाला वाटतं की LDF आघाडीवर आहे. आघाडीवर? हो. कारण त्यांच्या केरळमधील गेल्या 10 वर्षातील बहुतेक विकास कामांमुळे. गेल्या 10 वर्षांपासून केरळमध्ये LDF सत्ताधारी पक्ष आहे. बरोबर. आणि गेल्या 10 वर्षांपासून केरळमधील सर्व क्षेत्रांमध्ये खूप विकास झाला आहे. आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय सुद्धा ते खूप चांगलं काम करत आहेत. LDF सरकार. तुम्ही राजकीय दृष्ट्या मतदान करता का? नाही, आम्ही राजकीय नाही आहोत. पण तुम्ही निरीक्षण करता? हो. आम्ही निरीक्षण करतो आणि आम्ही वर्तमानपत्र वाचतो आणि मग आम्ही टेलिव्हिजनवरच्या बातम्या बघतो. त्यामुळे केरळमध्ये हा एक खूप खूप मोठा व्यवसाय आहे. टेलिव्हिजन न्यूज चॅनल्स केरळमध्ये एक मोठा व्यवसाय आहे. हो. तर हो, आम्ही खूप गोष्टी बघतो आणि आम्ही निरीक्षण करतो. अर्थातच आम्ही निरीक्षण करतो. म्हणजे वायनाडमध्ये सुद्धा सरकारने खरं तर एक पूर्ण टाउनशिप दिली आहे. एक पूर्ण टाउनशिप लोकांसाठी ज्यांनी खरं तर घर गमावलं पुरामुळे. हो. तर सरकारने खरं तर दिलं भूस्खलनादरम्यान. आणि मग 2018 मध्ये सुद्धा पुराच्या वेळी बऱ्याच लोकांनी त्यांचं घर गमावलं. आणि मग सरकार खरं तर गरिबांना आणि मग गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. गरीब नाही, पण ते गरजू लोक. हो. त्यांनी वृद्धांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनची रक्कम वाढवली. खूप कमी रकमेवरून 2000. आता 2000 रुपये. हो. आणि मग आरोग्य क्षेत्रात सुद्धा. तर आम्ही दोघी खरं तर आरोग्य क्षेत्रात काम करत आहोत. मी खरं तर सध्या इथे नाहीये, पण मग माझी बहीण खरं तर सरकारी आरोग्य क्षेत्रात काम करते. त्यामुळे तिला तो फरक स्पष्टपणे दिसतो. तुमचा गुगल असिस्टंट? हो. खूप छान. तर ती स्पष्टपणे पाहू शकते आरोग्य क्षेत्रात होणारा विकास. हो. गेल्या 10 वर्षात क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली आहे. आमच्या DRAM प्रकल्पानुसार ते आहेत मध्ये. ते खूप चांगल्या पायाभूत सुविधांसह अधिक चांगली सरकारी रुग्णालये बांधत आहेत. आणि गेल्या 10 वर्षात सेवांमध्येही खूखूप सुधारणा झाली आहे. खरं तर हे सरकार खूप चांगले काम करत आहे. खरं तर मी इथे काम करते. मी 2014 पासून सरकारी सेवेत काम करते. जेव्हा मी सरकारी सेवेत रुजू झाले तेव्हा दुसरे सरकार होते. UDF सरकार सत्तेवर होते आणि मला त्यावेळच्यातला फरक माहीत आहे. आणि या वेळेत आणि ही एक प्रचंड सुधारणा आहे. आरोग्य क्षेत्रासह सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे. विशेषतः खूप खूप जास्त सुधारणा झाली आहे. आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे या सध्याच्या सरकारच्या काळात ते गेल्या 10 वर्षांपासून राज्य करत होते. हो. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की या काळात आपण एका भूस्खलनाला आणि मग एका पुराला आणि मग कोविडला सामोरे गेलो. निपाह या सरकारच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण मग त्यांनी खरं तर सर्व लोकांना खूप सुरक्षित वातावरणात ठेवलं. आपण ते म्हटलंच पाहिजे. हो, आपण त्यांचे खूप आभारी असले पाहिजे. कोविड आणि निपाह खरं तर कौतुक केलं गेलं. अगदी WHO ने सुद्धा निपाहच्या उद्रेकादरम्यान केरळला एक मॉडेल म्हणून पाहिलं जातं. कोविडच्या काळात सुद्धा दिल्लीत असे आहेत. म्हणजे खूप लोक ऑक्सिजन आणि बाकी गोष्टी न मिळाल्याने मरत होते. पण मला एक सांगा, अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, असं का झालं? पण मग आपण राजकीय बाजूमध्ये फार खोलात जात नाहीये. आपण नाही जाणार. तर आम्ही खरं तर आम्हाला काय वाटतंय ते सांगतोय आणि मग आम्ही काय पाहतोय. ठीक आहे. आम्ही काय पाहतोय आणि जरी रस्ते आणि मग आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, तर सरकारी शाळांमध्ये सुद्धा आम्ही दोघे खरं तर सरकारी शाळांमध्ये शिकलो. त्यामुळे अच्छा. आम्ही आता आमची स्वतःची सरकारी शाळा खरं तर ओळखू शकत नाही. म्हणजे ती पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे ते चांगल्या अर्थाने आहे. हो. वाह. तर हो, ऐकून खूप छान वाटलं. शिक्षण आणि आरोग्य खूप सुधारलं आहे. शिक्षण आणि मग धन्यवाद. खरं तर लोक खूप स्पष्ट. देव तुमचं भलं करो. देव तुझं भलं करो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.